मोहपाड़ा स्थित वासंबे ग्रुप ग्राम पंचायत के लोगों को कई दिनों से पीने की पानी की समस्या सता रही थी। ग्रामीणों की समस्या सुलझाने के हेतु राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्व विधायक विवेक पाटिल के प्रयासों से शुरू की गई है। मंगलवार को वासंबे ग्राम पंचायत कार्यालय में इस योजना की जानकारी देने के हेतु वासंबे विभाग के अध्यक्ष सुभाष अहिर, संदीप महात्रे, ग्राम पंचायत सदस्य दीपिका भंडारकर आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान सुभाष अहिर ने इस पेयजल योजना की पूरी जानकारी ग्रामवासियों को दी। तो पाणी पुरवठा आपल्या परिसरात पूर्ण होत नाही। त्यांची थंडापी तकल्यामुळे ते कधी प्रेशर कमी करतात, कधी काय करतात आणि सगळ्यांना पूर्णपणे पाणी पुरवठा होत नाही। त्याच्यामुळे माननीय माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो आपला जवळजवळ सावळाला उफरण डॅम आहे, त्या उफरण डॅमचं पाणी आपण त्यांच्याकडे आम्ही बरोबर चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ग्रामपंचायत ठराव आणला, एनओसी आणली तर आम्ही तुम्हाला शासनाकडून उफरण डॅमचं पाणी तुम्हाला दिलं जाईल। सदर बाबतीमध्ये जी एनओसी पाहिजे ती एनओसी पण निवडणूक ग्रामपंचायतची आपण घेतलेली आहे आणि मायनर इरिगेशनची इंजिनियर होतं, इरिगेशन डिपार्टमेंटच्या आपल्या भागात येऊन आमदारांच्या त्यावेळेच्या आदेशानुसार संपूर्ण विभागाचा सर्वे करून त्यांनी या आपल्या परिसराला पूर्णपणे पाणी पुरवठा त्या डॅममधून केला जाईल याची माहिती घेतली व साधारण त्यांनी ह्या योजनेमध्ये कशा प्रकारे काम केलं जाईल या ठिकाणी त्यांनी 2 टाक्या सुचवल्या आहेत, एक सोनगिरीवर आणि एक शिवनगरच्या तिथे आणि 2 मोठ्या 10 लाखाच्या टाक्या बसून सगळ्या पूर्ण एरियाला पाणी पुरवठा केला जाईल। सदर पाणी पुरवठा हा त्या जी समिती स्थापन होईल या समितीच्या अखत्यारीत राहील। जो काय त्याचे कर्मचारी नेमले जातील किंवा काय केले जातील त्यांना काय घरटी 15 रुपये 20 रुपये चार्ज लावून त्यांचा पगार त्याची देखभाल दुरुस्ती केली जाईल। या योजनेकरता 100% हा संपूर्ण शासकीय फंड आहे। इतर कोणाच्याही बाकीच्या वैयक्तिक फंडाची गरज लागत नाही, ग्रामपंचायतीचा पण 1 रुपया याच्यामध्ये लागणार नाही। 100% अनुदान असणारी ही अशी योजना आहे। पानी की समस्या दूर होने से ग्रामवासियों में एक खुशी का माहौल देखने को मिल रहा है। ग्रामपंचायत हद्दीमधील पाण्याची जी समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी आमदार साहेबांनी जी शासनाची जी योजना आणलेली आहे